दरम्यान या सगळ्या संदर्भात आता शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदार यांनी नेमकं काय म्हटलं आपण बघूया। मनोज दादांशी मी खरं तर आत्ताच बोलणार होतो, प्रेसच्या अगोदर कदाचित मी बोलणार होतो, परंतु मी बोलू शकलो नाही। मी आता त्यांच्याशी दूरध्वनीवरनं किंवा मोबाईलवरनं चर्चा करणार आहे आणि नक्की काय अडचण निर्माण झाली, कारण मी देखील त्या समितीवर आहे। समितीचे अध्यक्ष विखे पाटलांकडे मी तो विषय मांडेल आणि जर आवश्यकता भासली तर माननीय शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही हा विषय मांडू। तुरळक जे विषय असतील त्या विषयावर निश्चितपणे सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे की मनोज जरांगेंच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल यासाठी सरकार कटिबद्ध आहे। त्यांनी माझ्याशी चर्चा करताना नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं होतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनंतर मला बोलताना त्यांनी हेही सांगितलं की तो सरनाईक साहेब तुमचंही मला कौतुक करावं लागेल, कारण मी फोन केल्यानंतर आमचे सगळे कामं तुम्ही करतात। त्यामुळे आज काय झालं 24 तासामध्ये मला हे कल्पना नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।